गौरी आईचा गाजतयो सोहला ना पण मानाची पालखी 2 वर्षातून एकदा. आम्ही दर वर्षाला जेव्हा पालखी असते तेव्हा आमचे 8 दिवस आम्ही धंदा करत नाही. आम्ही स्वतःचा धंदा देवीसाठी देऊन टाकतो. 8 दिवस आम्ही समाजाची मच्छी विकतो. आणि जेव्हा प्रॉफिट होईल ना तर तिकडे पालखीला खर्च करतो आम्ही. आगो भाऊर मच्छीचा धंदा करतो तुझेच नावानी गो आई तुझेच नावानी. ही पनवेलकरांची मानाची पालखी समुद्यान हाय जुनी म्हणजे आपला मच्छी मार्केटला आज एवढी मच्छी तर नाही, पण आपले ताईचं एरिया साईडला 100 किलो सकला कशासाठी नेता ये साखरपुड्यासाठी. साखरपुड्यासाठी 100 किलो सकला कापतात येत बघा या साईडला. नमस्कार वेलकम बॅक टू टेंटाकुर ब्लॉग्स. पुन्हा एकदा टेंटाकुर आलेला आहे, तो म्हणजे आपले करंजा डॉग्स फिश मार्केटला. बरेच दिवस झाले इथं फेरीच झाली नव्हती, म्हणून आज विचार केला संडे वातावरण सुंदर म्हणून जाऊया मार्केटचा व्ह्यू घ्यायला. आज कसा भाव आहे, आज किती मासली आहे आणि किती बोटे आहेत. साईडला बघताय बोटे आलेल्या आहेत, म्हणजे तरी पण एवढ्या बोटी नाही आहेत, मोजक्याच बोटी आहेत. मासली कशी असेल, मासली दिसली तर मला बरीच आहे. आणि आता बघूया, या का या चला सुरू करूया यो व्लॉग आणि बघूया काय सगळा भाव आहे तो या व्हिडिओचा. बघताय सकाळचा मार्केट 6 वाजलेत आता आणि आम्ही पोचलोय पाठी आपला द्रोणागिरी द्रोणागिरी देऊळ पण आहे आणि द्रोणागिरी पर्वत सुद्धा बघताय. आणि चला मासली इथं तोडायला वगैरे सुरुवात सुरमय. आई शपथ काय फोटो यार कितीची. चला असा निशांत आपला श्रीनाथ मित्र आहे आपल्यासोबत, जो मासलीचा चॅलेंज करायला आलाय आपल्यासोबत आज. चला बघूया कशी काय मासली, तो तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये दिसेल पुढच्या. बाकी आता सुरू करूया. इकडची अजून मासली काढतात आहेत बघा. अरे बाबा मोठा माकुल आणलं बघा आईने आज. बाबा पक्का मोठा आणलास. हा या साईडला नारबा वगैरे पण दिसतोय, खूप आहे. आणि हो माझ्या आवडीचा पोपट मासा वय. आई कसा आहे पोपट मासा? 250 रुपये. आणि नारबा 250 आहे. आई ग 250 रुपये किलो नारबा आहे. पोपट 250 रुपये किलो. आणि खुप्याचा कसा? खुपा 150 रुपये किलो आहे. आणि चिंबोरी वगैरे पण आहेत आज मार्केटला. सकाळचा मार्केट बघताय कमी आहे मावरा, आणि तरी पण गर्दी बघताय पब्लिकची भरपूर अशी गर्दी झालेली आहे सकाळची मावरा घेण्यासाठी. काकानी नारबा चालवलंय आता. पण असा छोटासा मार्केटचा व्हिडिओ आपण सुरू केलेलाच आहे. तर इथं माकलं वगैरे सर्व काय. बाबा हलव्याची साईज बघा काय, हात जाईल का. बराच मोठा हलवा आहे. 800 रुपये किलो. पापलेट गेली वाटतं बाबा, म्हणजे पापलेट 800 रुपये किलो असा हलवा तुम्हाला बघायला भेटेल. पोपट 250 रुपये वगैरे किलो आहे. आणि पोपट मासाचा तोच भाव असतो. हापनूस बघा, हापनूसची साईज कशी आहे. हापनूस दरवेळी हट्टाकट्टाच असते. डायमंड ट्रॉली. कोलिम आई कसा लावलाय कोलिमचा वाटा? 50 रुपये. आई शपथ 50ला वाटा लावलाय बघा. सर्व काय मच्छी म्हणजे स्वस्त बघा. आज स्वस्त आहे ना मच्छी. मग आज महाग आहे, बोटी नाही ना म्हणून महाग आहे आज मच्छी जास्त. कोलिम फक्त स्वस्त आहे नाही. चालेल. कोलंबी काका ही कशी? 300ला. याकी चला पुढं जाऊया आपण. तसा सुरमई वगैरे पण आपल्याला दिसते. बरीच काय मासली आहे आणि बरीच काय मासली आहे, पण आज कमी मासली आहे. भरपूर दिवस झाले मी मार्केटला फेरी मारली ना, आणि आज मी फेरी मारली तर म्हणजे भरपूर अशी कमी मासली बघायला भेटते. हापनूस वगैरे पण या साईडला दिसते तुम्हाला. पापलेटही, पण असे मजा नाही व्हिडिओला, कारण मोठी मोठी मासली असली ना का मजा येते मला पण व्हिडिओ वगैरे काढायला. पण आज तेवढी मोठी मासली ना आहे म्हणून बाकी काही विषय नाही. पण आपण बघूया मासली काय ते. याच्यापेक्षा वाहण्याला आपल्याला मासली जास्त भेटली त्या दिवशी. वाहण्याची व्हिडिओ अजून टाकले नाही, ती पण लवकरच येईल तुमच्यापर्यंत.
एक दोन व्हिडिओ तर माझ्या अशाच वाया गेले का तर मला आवडली नाही म्हणून मी व्हिडिओ टाकलीच नाही. व्हिडिओ टाकल्यावर कशी मजा येते ना. काका नारबा कसा आहे? 300 रुपये. आई शपथ. नारबा बघा, नारबा कसला मोठा आहे. नारबा उचलला असता ते पण नको. 300 रुपये नारबा. चला सर्वजण म्हणजे मगाशी पनवेलची पण लोक वगैरे दिसली आपल्याला की त्यांची आलेली म्हणजे पनवेलची वगैरे मासली घ्यायला आपल्या इथे येतात. सुरुवातीपासून तर इथपर्यंत आलो मार्केटला पण एवढा मार्केट आपल्याला फसलेला नाही भेटला. पण आता या साईडला आपल्याला पापलेट दिसतात आहेत बघा मस्तपैकी. ताज इथं जे पापलेट दिसतात आहेत. नारळ इथं कोलंबी आहे आणि हलवा वगैरे वय. किती किलो करू? गेला तू बघा या साईडला ताम आहे. ही ताम कधी बघितली हो काय? चिरी ताम बोलतो नीला. 450 रुपये किलो आज हिचा भाव चालू आहे. मार्केटला जास्त मच्छी पण नाही. हलवा बारीक हलवा वगैरे आहे. ही बघ ही आज मस्त मला अख्खे मार्केटमध्ये मला हीच मोठी मासली दिसली आज. कशी किलो आहे? 250 रुपये किलो आहे बघा आज. मस्त सुंदर अशी मच्छी. कुलबरच बोरा मोठा दिसला आज. कोलंबी वगैरे हलवा. काही बरेच ना नाश्ता वगैरे आज काही करत नाही म्हणून. पोपट कसा? ही यो कंचा आहे यो? हो ज्याला चिरा मासा बोलतात. चिरा मासा बोलतात काय? असा तो कसा किलो असते? 300 रुपये. 300 रुपये किलो असते बघा यो चिरा मासा. तुमच्या इथं काय बोलता नाही माशाला ते सांगा. आणि यो काय असते? चिरा ताम. चिरा ताम. आज सगळा चिरा आहे. चिरा आहे असं वगैरे. चिरा ताम आहे, चिरा मासा वगैरे आहे. आणि तो खलई ही फलई ना. आई शपथ खलई बोललो. फचा क गेला आता काय मान दिले वगैरे. आज एवढा मासली मार्केटला मासली नाही ना आज. कमी आहे. चालेल तरी पण लोक पिशव्या भरून येतात. हे लोक अशी काय येतात उपासाच्या वाद्याला? याचा उपास असते रविवारी. कशाला येतात मी मासली घ्यायला? रविवारी भल्याने तुला फोन करू नये कुठं खायला बियाला. आता एवढी मासली आपण नेवती काय करायची? कसं आहे? 300 रुपये बघा इथं. पिवला नारबा आयसा. आणि ये 200 रुपये. कोलंबीचा वाटा कसा लावला? 500 रुपये किलोनी. चिंबोरी दादा कशी चिंबोरी? ही कशी? 800ला. आणि ही 300ला. आणि हे वालं 700. ही भरलेली आहेत काय? ही भरली. ही भरलेली आहेत. 700 800 300 रुपये. ही सर्व देतस काय? सर्व देतस. अच्छा म्हणजे आपला मच्छी मार्केटला आज एवढी मच्छी तर नाही पण आपले ताईचं एरिया साईडला 100 किलो सकला कशासाठी नेता ये? साखरपुड्यासाठी 100 किलो सकला कापतात येत बघा या साईडला. बाबा सकला बघा काय साईज आहे. किती किलोचा आहे यो? ऑर्डर तरी आम्ही ऑर्डर देऊ. कामिनी कोणी नाव आहे माझं. हा जर तुम्हाला हल्दीची वगैरे सकले वगैरे लागले तर नक्की ताईला भेट द्या. ताईचा नंबर वगैरे पाहिजे असेल तर मी पोचवीन तुमच्यापर्यंत. नंबर पण देऊ शकते, ऑर्डर पण घेऊ शकते. चालेल नंबर मी देऊन ठेवते. जर ऑर्डर वगैरे असेल तुमची काय सकल्याची मोठी ही दिवाळी आली काय? दिवाळी पण आली बोलू. चालेल चला या तुम्ही पण. हो नक्की या जेवायला या. चालू काय आई शपथ खतरनाक.
या साईडला बघा सगळी पनवेल कोलीवाडा मच्छी मार्केटची सर्वजण आपल्याला ताईसा दिसत आहेत. जो काय त्यांचा आज प्रॉफिट होईल काय कसं प्रॉफिट कसं सांग आपल्याला. याच्यात जो प्रॉफिट होईल तो डायरेक्ट एकविरेला पालखीला करतो. किती दिवस 8 दिवस फार 8 दिवस ना 8 दिवसाचा जो प्रॉफिट असते तो पनवेलकरांचा मान. फुल फुल मजा चालू आहे पनवेल कोलीवाड्याच्या पालखीला. समोर समोर सुरमई बांधलंय. माहिती आहे गावकीची मच्छी असते 8 दिवस ना 8 दिवसाचा जो काही प्रॉफिट होतो ते हे लोक पालखीसाठी देत असतात सर्वजण. पाणीपुरीवाली आहे आमची. चालेल चालेल धन्यवाद. चला नको नको मना नको लिपू नको 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 थोडासा एवढा नको अरे आग बंद करायला लागेल आता. चालेल हे काय सुरमई घेऊन आलो लिपावला बोला लिपावला बोलू या नऊ मच्छी लावलं बोलाय. हे बघा सर्वजण आलते सर्वही मस्तपैकी खरेदी वगैरे केलंय मासलीची सुरमई वगैरे खरेदी केले आणि आता पनवेलला घेऊन जातील आणि ही सर्व जी मासली आहे ती लोक विकतील आणि तो जो प्रॉफिट येईल तर 21 आईला म्हणजे पालखीसाठी देतील. 8 पालखीसाठी द्याल ना. हा बरोबर चालेल चांगलं वाटलं. आमची पालखी पनवेल कोलीवाड्याची मानाची पालखी 2 वर्षातून एकदा. आम्ही दर वर्षाला जेव्हा पालखी असते तेव्हा आमचे 8 दिवस आम्ही धंदा करत नाही. आम्ही स्वतःचा धंदा देवीसाठी देऊन टाकतो. 8 दिवस आम्ही समाजाची मच्छी विकतो. जो प्रॉफिट होईल ना तर तिकडे पालखीला खर्च करतो आम्ही. हो चांगलं आहे चांगलं आहे खूप खूप भारी. आणि मला तुम्ही पनवेल कराय बोलावलेलं मी तिथं आलो नव्हतो म्हणजे पण आता इथं भेट झाली विषय झाला संपला बस काय आलो. चला धन्यवाद. हा जय आई माऊलीचा केला ओली आता. बाबा सकाळचं व्ह्यू बघा कसलं येते. शेवटचे टोकापर्यंत आलोय पण आज काय एवढा मार्केट नाही भरलेला. आता कसा विषय चालू आहे होली आहे होलीलाच बोटी जास्त म्हणजे दिखत नाही. होली नंतर भरपूर साऱ्या होडी म्हणजे जातीन मच्छी पकडायला तऊ भरपूर मासली असेल तऊ याचा प्रयत्न असेल. गेल्या वेळी आलतो तर होती मासली पण यंदा मासली कमी आहे आणि जर तुम्ही येताय आता पुढच्या वीकमध्ये वगैरे तर मासली थोडीशी कमी भेटेल तुम्हाला आणि थोडीशी मासली महाग पण आहे. सुरमई वगैरे तर मला दिसतच नाही. मेन सुरमई पापलेट वगैरे भाव मस्त आहे 1300 1400 1800 रुपये पण भाव आहे. हो विषय असा आहे. टोल आणलं टोल पण चला बघूया आता पुढच्या वेळी येऊ तो काहीतरी विषय चांगला घेऊन येऊ. बाकी चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत